नमस्कार. आज सत्व साप्ताहिक मिलन मध्ये डॉक्टर सुप्रिया कुलकर्णी रावते या सेशन घेणार आहेत, व्याख्यान देणार आहेत. डॉक्टर सुप्रिया या अॅनास्थेटिस्ट आहेत आणि तरीही पेशंटशी संवाद साधायला मिळावा, त्यांच्यामधली जी जीवनशैलीतल्या ज्या काही त्रुटी असतात त्या दूर करायला मिळाव्या म्हणून त्यांनी क्लिनिक सुरू केलेलं आहे. कारण अन्यथा त्या पेशंटला ज्यावेळी भेटतात त्याला लगेच बेशुद्ध करत असतात आणि त्यामुळे त्यांना फार पेशंटशी संवाद या विषयावर साधता येत नाही. आणि त्यामुळे आता त्यांनी क्लिनिक सुरू केलेलं आहे ते पेशंटना शुद्धीवर आणण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे पेशंट सजग नसतात, ते केवळ औषधं घेऊन स्वतःचे आजार बरा करावे असं त्यांना वाटत असतं, पण औषधही तात्पुरती असतात आणि जीवनशैलीतले बदल हे खूप महत्वाचे असतात. हे डॉक्टर सुप्रिया यांना कळलेलं आहे आणि ते लोकांनाही कळावं आणि लोकांनी स्वतःवर म्हणजे सेल्फ केअर हे जे म्हणतो ते एक प्रकारे डॉक्टर सुप्रिया लोकांना सांगत असतात की सेल्फ केअर घेणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि सेल्फ केअर घ्यायची म्हणजे काय करायचं, मग त्यामध्ये आहारातील बदल असतील, व्यायाम काय करावा काय करू नये याबद्दलचं काही मार्गदर्शन असेल, आणि त्याचबरोबर तणाव, मानसिक तणाव आणि त्यामुळे शारीरिक आजार कसे होतात आणि त्या तणावाचं व्यवस्थापन कसं करायचं हे देखील डॉक्टर पेशंटना तिथे सांगतात, शिकवतात. त्या स्वतः माइंडफुलनेस मेडिटेशन स्वतः करतात. सर्टिफिकेट इन माइंडफुलनेस थेरपी हा कोर्स त्यांनी खूप मन लावून केलेला आहे आणि त्या स्वतः जो सजगतेचा सराव करतात तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा अशी त्यांची तळमळ आहे आणि त्यामधूनच त्यांनी हे क्लिनिक सुरू केलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करतो की आजच्या व्याख्यानामध्ये देखील त्यांनी याबद्दलचं मार्गदर्शन आणि त्यानंतर श्रोत्यांचे काही शंका प्रश्न असतील तर त्यांचं शंका समाधान करावं. सर धन्यवाद. तुम्ही माझं इंट्रोडक्शन करून दिलं हेच माझ्यासाठी एक ऑनर आहे. माझ्यासाठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे ती. तर मुळात मी हे सगळं जे काही आज बोलू शकते तुम्हा लोकांसमोर, किंवा मी 2 वर्षांपासून जे आता पिंपळे निलख पुणे इथे मी होलिस्टिक हेल्थ या संदर्भातलं जे क्लिनिक चालवते, ज्याची संकल्पना सरांनी समजावून सांगितली त्याप्रमाणे कोणत्याही शारीरिक मानसिक आजारामध्ये सर्वंकष पद्धतीने स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न, आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या आरोग्याची सूत्र स्वतःच्या हाती घेणं हे कसं शिकायचं याचं मार्गदर्शन मी या क्लिनिकमध्ये करत असते. आणि अर्थातच ते मला यश वेलणकर सरांच्या माइंडफुलनेस थेरपिस्ट या कोर्समधून मला हे शिकायला मिळालं की आपण विविध पातळ्यांवर हे व्यवस्थापन कसं कसं करू शकतो. आता आपण मी मुळात आपल्या ग्रुप्सवरती जेव्हा याविषयी टाकलं की आपण आता हे सेशन करूया, तेव्हा मी त्याला चर्चा म्हणाले होते. आणि मला तुम्हा सगळ्यांचं पण जेव्हा मला जे काही म्हणायचंय ते संपेल तेव्हा तुमचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन किंवा तुमच्या शंका किंवा तुम्ही काय करता तुमच्या बाजूने तुमच्या आदर्श जीवनशैलीसाठी किंवा योग्य सुयोग्य जीवनशैलीसाठी, तेही मला जाणून घ्यायला आवडेल. मुळात आरोग्य शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हेलो हेलो, क्या मेरा थोड़ा नीट करा थोड़ा आणखी. हाँ आणखी, हाँ यस ठीक आहे. ठीक आहे. ओके. तर हा, म्यूट ऑल करा मॅडम. म्हणजे हो, हा, येस सर. तर आपल्याला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की आपल्याला फक्त आजार नसणे म्हणजे आरोग्य आहे असं नाही. तर आपण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर निरोगी असणं किंवा फिट असणं, सुदृढ असणं
हे आरोग्याच्या व्याख्येमध्ये बसतं. आणि थोडक्यातच ही व्याख्या आपल्याला हे सांगते, की माइंड बॉडीचं इंटिग्रेशन, मनाचं आणि शरीराचं एकत्रित आरोग्य, जे नातेसंबंध आणि आपल्या सामाजिक जाणीवा, एका समाजाचे भाग म्हणून आपण कसे वावरतो, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये किंवा सहकाऱ्यांमध्ये किंवा आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये, सगळ्यांच्यामध्ये. तर या सगळ्याचं एकत्रित जे आपलं फिटनेस आहे किंवा आपलं फिट असणं आहे, ते WHO डेफिनेशन प्रमाणे आपलं आरोग्य आहे. आणि अर्थातच आपण सगळे आता एका अशा फेजमधून जात आहोत, जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आणि एस्पेशली मेट्रो जीवनशैली, मोठ्या महानगरांमधली जीवनशैली जी आता दुर्दैवाने खेड्यापाड्यापर्यंत पसरली आहे. तर त्यातले झालेले बदल, अतिशय गतिमान बदल, ग्लोबलायझेशनचे, वैश्विकीकरणाचे बदल, आहार, विहार, व्यायाम या सगळ्या गोष्टींमध्ये झालेले यांत्रिकीकरणामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे आपण थोड्या अधिक प्रमाणात सगळेच जण सतत कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त आहोत असं आपल्या लक्षात येतं. छोट्या मोठ्या आजार असो साथीचे, किंवा मग काही जुनाट व्याधी असोत. तर दुर्दैवाने काही लोक बऱ्याच कमी वयामध्ये कॅन्सर सारख्या व्याधीने ग्रस्त होणं असो, अस्थमा, पार्किन्सन्स डिसीज, इपिलेप्सी, फिट्स येणे, असे अनेकविध आजार. मी मुद्दामून फक्त शारीरिक आजारांची नावं घेते, कारण माझा विषय आज तसा दिलेला आहे. तर आपल्याला हे लक्षात यायला लागलेलं आहे, की आरोग्य हे अ, आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे, किंवा तोच एक खजिना आहे, किंवा तीच आपण स्वतःला दिलेली सगळ्यात अमूल्य भेट आहे. हे जे आपण थोरामोठ्यांकडनं ऐकत गेलो, जुन्या सगळ्या पुस्तकांमध्ये वाचत गेलो, तर ते किती जास्त खरं आहे हे आज आपण सगळे लक्षात घेत आहोत. आपल्या प्रत्येकालाच लक्षात आलेलं आहे, की यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. पण कळतंय पण वळत नाही, इथे जास्तीत जास्त लोकांची अडचण होते, की सगळं माहितीये, काय-काय करायचंय. वेलनेस इंडस्ट्री ही सध्याची जगातली अ, Instagramवरची सगळ्यात जास्त पैसा कमवणारी इंडस्ट्री आहे. कारण कोणीही उभा राहतोय आणि तो तुम्ही तुमच्या वेलनेससाठी काय केलं पाहिजे हे कुठल्याही ऑफिशियल डिग्री किंवा क्वालिफिकेशन शिवाय तुम्हाला सांगतोय. आपलं माइंड कन्फ्यूज केलं जातंय, वगैरे, वगैरे. तर या सगळ्यामध्ये मला असं वाटतं, की आपली अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून जीवनशैली कशी असावी, आपल्याला शारीरिक व्याधी झाल्यानंतर किंवा होऊ नये म्हणून, दोन्हीसाठी मला काही कॉमन, काही सामान्यपणे दोन्हीतही येतील अशा गोष्टीच मला सांगायच्या. आणि या गोष्टींचा पण यामध्ये कदाचित नवीन कोणासाठी काहीही नसेल. पण आपण कशा पद्धतीने फक्त हे ज्ञानाच्या पातळीवर न ठेवता आचरणाच्या पातळीवर आणू शकतो, त्याविषयी माझं आजचं जे काही सांगणं आहे ते आहे. तर वेगवेगळ्या जुनाट आजारांविषयी आपण बोललो, जसं की ब्लड प्रेशर असणे, डायबिटीस असणे, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स अशा कॅटेगरीखाली हे काही आजार आहेत, ज्यामध्ये आपल्या पोटावरची चरबी वाढणे आणि ज्याच्यामुळे स्त्रियांमध्ये पी-सी-ओ-डी सारखे आजार, आपलं कोलेस्टेरॉल बिघडणे. आणि आता हे आजार जे पूर्वी 50शी-60 नंतर मुख्यत्वे पाहिले जायचे, ते आता बऱ्याच आधीच्या वयोगटामध्ये दिसायला लागलेले आहेत. आणि त्याची कारणं पुन्हा तीच आहेत, की अ, खाण्यामधले बदल आणि प्रचंड प्रमाणात बसून राहणे, अ, व्यायामाचा अभाव, सगळं काही जागेवर मिळणे, जागेवर बसून केल्या जाणाऱ्या नोकऱ्या 8-8, 10-10 तासांच्या, मग तेवढेच मोठे प्रवास आपापल्या घरी पोहोचण्यासाठी. आणि त्याचबरोबर ताणतणावांचं योग्य ते व्यवस्थापन नसणे, प्रचंड प्रमाणात आकांक्षा, त्या आकांक्षा का आहेत याचा कोणताच मागोवा न घेता, त्यांच्याविषयी कोणतं चिंतन न करता सतत फक्त पाहिजे, 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 अजून पाहिजे, या एका वेडापायी अ, आ आजार बळावत आहेत. काही जणांमध्ये असं काहीच चुकीचं न वागता सुद्धा आजार होतात. आणि त्याचं कारण आहे, की सगळं काही अनित्य आणि आपलं शरीर सुद्धा अनित्य आहे. आपल्या आवर बॉडीज आर पेरिशेबल, त्या नष्ट होणाऱ्या असतात. आपल्या शरीरातल्या अवयवांचं वय होतं. आपल्या शरीरातले अवयव थकतात, झीज होते, अ, छोट्या-छोट्या पेशी मरतात. त्याच्या जागी नवीन तयार होतात. पण मग ते नवीन तयार होण्याचं प्रमाण
वयोमानाप्रमाणे किंवा आपल्या जनुकांमध्ये होणाऱ्या म्युटेशन्समुळे ते प्रमाण हळूहळू कमी होतं. या सगळ्यांबरोबर जे प्रदूषण आपण सहन करतोय, ते हवेचं प्रामुख्याने, पाण्याचं प्रदूषण, त्याचबरोबर ध्वनीचं, या सगळ्या पातळ्यांवर सुद्धा आपलं शरीर अ, त्याला चुकीच्या पद्धतीने प्रतिसाद देऊन ते आजारी पडतंय. तर आपण मग यासाठी खरंच असं काहीतरी करू शकतो का, की आपल्याला काहीच होणार नाही? तर माझा आजचा पहिला मुद्दा हा आहे, सजग राहून, माइंडफुल राहून, की हा जो दुराग्रह आहे, की मला काही व्हायलाच नाही पाहिजे, किंवा म्हणजे मला कसले आजार असले नाही पाहिजे, किंवा जर मला तिशीतच बीपी सुरू झालंय किंवा डायबिटीस डिटेक्ट झालाय, तर मी तो लपवून ठेवेन जमेल तेवढा, किंवा मी त्याचा प्रचंड त्रास करून घेईन माझ्या जीवाला, की मला हे कसं काय झालं. मी ते ब्लेम करीन माझ्या जवळच्यांवर, की हे मला माझ्या सासरच्यांमुळे झालंय, माझ्या नवऱ्यामुळे झालंय, माझ्या सहकाऱ्यांमुळे झालंय, माझ्या बॉसमुळे झालंय. यापैकी कुठलीही गोष्ट करणं टाळणं, ही आपली सजग जीवनशैली, शारीरिक आजारांच्या व्यवस्थापनातल्या सजग जीवनशैलीतली पहिली पायरी आहे, की आपल्याला अ, स्वीकार करायचा आहे. आपल्याला हे स्वीकारायचंय, की आता मला ब्लड प्रेशर डिटेक्ट झालं आहे. माझं एवढं वयही नाहीये, किंवा कदाचित मी इतकी चुकीची जीवनशैली पण नव्हती वापरली, की असं काही व्हावं, किंवा कदाचित वापरली. पण आता आजार झाला आहे. आजाराच्या अस्वीकारामध्ये आपण आजाराला बळावू देतो, पहिली तर गोष्ट. आपल्याला अ, हे आहे आणि याच्यामध्ये लाज वाटून घेण्यासारखं काही नाहीये, हे स्वतःला समजावणं आवश्यक आहे. इट इज नॉट अ टॅबू एनीमोर, कारण तुमच्या आजूबाजूला पण असे अनेक रुग्ण आहेत. आणि मी यांना रुग्ण सुद्धा म्हणत नाही, कारण मी यांना शारीरिक स्थिती म्हणते, किंवा आपण जीवनशैली विषयक आजार, दीज आर हेल्थ कंडिशन्स, दीज आर नॉट इवन डिसीजेस. हे क्रॉनिक जे सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला होणाऱ्या, ह्या हेल्थ कंडिशन्स आहेत, आणि त्या अपरिहार्यपणे आपल्या वाट्याला येत आहेत. तर वाट्याला आल्यानंतर योग्य तो त्यांचा स्वीकार, त्याविषयी योग्य त्या तज्ञाकडे जाऊन त्याच्यावरची ट्रीटमेंट सुरू करणे, आणि मग फक्त गोळी खाऊन आपण बरे होणार नाहीये, याची जाणीव ठेवणे, की शुगर डिटेक्ट झाली आणि गोळ्या सुरू झाल्या, तर कुठलाही डायबेटॉलॉजिस्ट तुम्हाला समजावून सांगतो, की तुम्हाला चतुसूत्री अवलंबायची. तुम्हाला गोळ्या, औषधं घ्यावी लागतील. तुम्हाला व्यायाम करावा लागेल. तुम्हाला पथ्य पाळावे लागतील आणि तुम्हाला योग्य त्या वेळी तपासण्या कराव्या लागतील. तर सगळ्याच आजारांमध्ये मोर ऑर लेस हेच आहे, की तुम्हाला व्यायाम चुकवायचा नाहीये. थोडक्यात अष्टांगची जी अ, अष्टसूत्री आहे, यम, नियम, आहार, प्रत्याहार, अ, ध्यान, धारणा, आणि त्याचबरोबर आसन, प्राणायाम. तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे. पण मग हा वापर करायचा आहे माहीत असून पण तो का केला जात नाही? तर त्याची कारणं अशी आहेत, की आपलं मन अत्यंत भरकटलेल्या अवस्थेमध्ये असतं. जेव्हा आपण हा दुराग्रह सोडतो आणि आहे त्या आजाराचा स्वीकार करतो, सकारात्मक विचार बाळगतो, की आजार जेवढा आहे मी तितकाच राहील, मला तो अजून कसले दुष्परिणाम देणार नाही, किंवा आहे त्यापेक्षाही मी माझ्या चांगल्या जीवनशैलीने त्याला कमी करेन, हा विश्वास स्वतःला देणं सगळ्यात आवश्यक आहे. मला अ, अतिशय एम्फसाइज करून, म्हणजे याच्यावर जोर देऊन असं सांगावसं वाटतं, की नकारात्मक मानसिकता असलेल्या लोकांमध्ये हे आजार जास्त लवकर होतात. जे मुळातच आयुष्याकडे सतत नकारात्मक पद्धतीने पाहतात. मला त्रास आहेत, मी दुःखी आहे, मला प्रॉब्लेम आहेत, मी दुर्दैवी आहे, वगैरे, वगैरे. तर दुर्दैवाने त्यांच्या शरीरात या जुनाट व्याधी जास्त लवकर होतात. आणि मग ते त्या दुष्टचक्रामध्ये अडकतात, की व्याधीच मुळात नीट हँडल होत नाही. तिचा संताप होतो. व्याधी शरीराला जो त्रास देते तो सहन होत नाही. कसा हँडल करायचा कळत नाही. मग वाद, त्यावेळी घरात वाद, किंवा पकड सुटणे आपल्या कामावरची, किंवा जे काही समतोल आयुष्य जगायचं त्यावरची. तर मग आपली मानसिकता थोडी बदलण्यासाठी तुम्हाला माइंडफुलनेसचा सराव अत्यंत आवश्यक आहे अशा प्रत्येक व्यक्तीला. कारण
सायंटिफिकली आपल्याला माहिती आहे की तो आपला अमायग्डेला जो अत्यंत रिॲक्टिव्ह सेंटर आहे आपल्या ब्रेन मधलं, की कशालाही पटकन रिॲक्ट करायचं, कशासाठी पण प्रतिक्रिया तयार करायची, व्यक्त केलेली न केलेली पण प्रतिक्रिया रेडी. तर आपल्याला माइंडफुलनेसचा सराव ही एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे जर आपल्याला अशा कोणत्याही व्याधी आहेत तर. हा सराव आपल्याला अ, खूप पद्धतीने मदत करतो. यामध्ये मी पुन्हा एकदा म्हणेन, की असा काहीतरी भ्रम बाळगणे, की मी तो सराव केलाय तर आता माझी शुगर निघून जायला पाहिजे. आता माझा कॅन्सर क्युअर एकदम झाला पाहिजे लवकरात लवकर. तर असं नाहीये. या विषयक ज्या व्यक्तीने सगळ्यात जास्त संशोधन केलंय आणि कार्य केलंय, काम केलंय म्हणजे डॉक्टर जॉन कॅबट-झिन जे एक फिजिशियन आहेत आणि ते माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन प्रोग्राम चालवतात. अमेरिकेमध्ये 1977-80 या कालखंडापासून. ते स्पष्ट सांगतात, की कितीही दुर्धर व्याधीवाले लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांनी 3 महिन्यांचा त्यांचा हा प्रोग्राम अतिशय मनापासून केल्यानंतर त्यांची व्याधी पूर्णपणे नष्ट झाली का? तर नाही. असं 100% नाही असं नाही. ज्यांची थोडी कमी प्रमाणात आहे वगैरे त्या नष्ट झाल्या सुद्धा. पण तेव्हा जॉन कॅबट-झिन सरांकडे मुख्यत्वे व्याधी तीव्र असलेलेच लोक जायचे. जुनाट वेदना, त्यानंतर मेंदूमध्ये असा काही पद्धतीचा जो स्ट्रोक म्हणतो आपण त्याला, तो होऊन अतिशय वाईट पद्धतीच्या शरीरामध्ये इलेक्ट्रिक पेन्स किंवा सेन्सेशन्स, एपिलेप्सीचे झटके, तर हे होणारे पेशंट्स त्यांच्याकडे यायचे. मग या सगळ्यांची व्याधी अगदी पूर्णपणे निघून गेली का? तर नाही. व्याधीचं प्रमाण कमी झालं. रिसर्च बेस्ड बोलणं मला जास्त संयुक्तिक वाटतं. अ, त्यांच्याकडे रिसर्च उपलब्ध आहे. हे प्रमाण कमी झालं. त्यापेक्षा महत्त्वाचं काय झालं या 3 महिन्यानंतर, तर पेशंटचा आपल्या व्याधीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आपला जो अट्टहास असतो किंवा आपला जो एक इगो असतो, आपल्या ज्या धारणा असतात, की मी आय एम द समबडी जिला काहीच होणार नाही किंवा जी अत्यंत हुशार आहे, ती स्वतःला काही होऊ देत नाही किंवा तिने असं सगळं मॅनेज केलंय स्मार्टली, की तिला कुठला रोग नाहीये. अरे, माझी आई 80 वर्षांची, तिला नाहीये, मला 50शीत कसं झालं? किंवा माझी आजी तर पूर्ण आयुष्य 100 वर्षांचं कुठल्याच आजाराशिवाय जगली. असे हे सगळे भ्रम आपले माइंडफुलनेसच्या सरावातून नष्ट होतात. आपण स्वीकारायला शिकतो, की अनित्य आहे. सगळं अनित्य आहे. आजार आज झालाय म्हणून जसं वाटतं, तसं मला 1 वर्षानंतर नसतं वाटत. समजा आज हृदयाशी रिलेटेड मला कुठली समस्या निर्माण झाली आणि माझी अँजिओप्लास्टी झाली, तर मला अँजिओप्लास्टीच्या पहिल्या 10-20 दिवसात, महिन्याभरात जे काही फील होत असतं, संवेदना, मानसिक, शारीरिक, त्या संवेदना माझ्या एक्झॅक्टली 1 वर्षानंतर कितीतरी प्रमाणात बदललेल्या असतात आणि मला मग आश्चर्य वाटत असतं, की तेव्हा मी एवढी कशी घाबरलेली होते. हे तर सगळं पार पडणार होतं कारण मॉडर्न मेडिसिन खूप पुढे गेलंय. ते सुदैवाने आपल्यासाठी प्रचंड संशोधनातून अतिशय चांगली औषधं, कमीत कमी साइड इफेक्ट्स देतील, जास्तीत जास्त परिणाम देतील, आयुष्याची लॉन्गेव्हिटी वाढेल, असं मॉडर्न मेडिसिन आपल्यासाठी काम करतंय. मग आपण इतके पण का घाबरलेलो होतो? तर जर माइंडफुल असाल तर तुमच्या लक्षात येतं, की तेव्हाची माझी संवेदना काय होती आणि आज काय आहे आणि ही वेगळी का आहेत? कारण की सगळं सतत बदलतंय. मग मला आजाराचं तरी दुःख का करत बसायचंय? त्याला विरोध का करत बसायचं? त्यापेक्षा मी त्याला चांगल्या पद्धतीने मॅनेज करेन. मग कुठली जीवनशैली? तर अर्थातच माइंडफुल जीवनशैली, सजग जीवनशैली. आणि ती काय असणार आहे? तर नियमितपणा पहिली गोष्ट, की आपल्याला अ, अ, अन्न काय खातोय? किती वाजता खातोय? व्यायाम कुठला करतोय? किती रेग्युलरली करतोय, नियमितपणे करतोय? आणि आपली झोप या 3 महत्त्वाच्या गोष्टींचा नियमितपणा आपल्याला बघावा लागतो. आपल्याला दुर्दैवाने किती जरी कळत असलं, की हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज एव्हरीथिंग, हेल्थ इज अबोव्ह ऑल, तरी पण आपला हा विचार ज्यावेळी आपल्या कामाला निघण्याची वेळ येते किंवा एखाद्या केसला जाऊन आपण उभे राहतो किंवा आपण टार्गेट्स पूर्ण करत असतो, तेव्हा आपल्याला हे काहीही दिसत नसतं. तेव्हा आपल्याला असं लक्षात येत असतं, की अरे, मी हे काम नाही केलं. माझा चांगला 5-6 आकडी पगार जर माझा ॲट द एंड ऑफ द मंथ नाही आला, मी जे कमावते तर ते त्या पद्धतीने मी नाही करू शकलो, तर ह्या नुसतं आरोग्य असण्याचा मला काय फायदा आहे? थोडक्यात आपण पटकन डेव्हिएट होतो. आपण पटकन डायव्हर्ट होतो.
आपण पटकन त्या दिशेने जातो. नाही, नाही माझं माझं काम, माझ्या मुलाचं आता त्याची असलेली परीक्षा, त्यात त्याला यश मिळण्याची माझी महत्वाकांक्षा किंवा अजून एखादं कसलं अशाच पद्धतीचं टार्गेट. घरात असलेलं एखादं लग्न किंवा मी दुसऱ्याच एका रुग्णाच्या सेवेत आहे. मी स्वतःचं आरोग्य विसरून गेले पूर्णपणे. मी वेडी झाले त्याच्याच सेवेमध्ये त्याला बरं करण्यामध्ये. हे डेव्हिएशन न होण्यासाठी पुन्हा एकदा यश वेलणकर सर सांगतात तीच गोष्ट, की रिमाइंड युअरसेल्फ, स्वतःला आठवण करून देणे. आपण सवयी सहजी मोडू शकत नाही. ही आपल्याला सवय झालेली आहे सगळ्यांना, की आरोग्य, आरोग्य म्हणायचं खरं, पण वेळ पडली की आरोग्य बाजूला. मला सकाळी 7 ते 8 व्यायाम करायचा होता, पण त्यात मी हे केलं. मग सकाळचे 7 ते संध्याकाळचे 7 झाले तरी पण व्यायाम माझा राहिलाच आणि बाकी मी सगळं करत होते दिवसभरातलं. ज्यातलं कितीतरी अनावश्यक होतं. स्पेशली कदाचित मी त्यात 40-50 मिनिट माझा फोन स्क्रोल केला. माझ्या वेगवेगळ्या ग्रुप्सवर काय WhatsApp मेसेज आलेत, मैत्रिणी काय म्हणतायत, मी Instagramवर काय काय पाहतीये, काय रिॲक्ट करते, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर थोडक्यात डिस्ट्रॅक्शन, प्रोक्रॅस्टिनेशन आणि डिस्ट्रॅक्शन म्हणजे आळस, सुरुवातच न करणे आपल्याला जे करायचं ठरवलं त्याची, आणि जे आरोग्याचं मूल्य, आरोग्य हे माझं मूल्य असेल तर बाकी सगळ्याला मी सेकंडरी ठेवू शकते. मला टार्गेट आहे, मला मान्य आहे की पैसे मला लागणारच आहेत, मला कमवावंच लागणार आहे, पण मी तिथंही माझं आरोग्य जपण्याचा प्रयत्न करते. माझ्या सभोवताली काही जरी चालू असेल तरी मी माझं अंतर्मन अशा पद्धतीने मेंटेन करते की ते कमीत कमी अस्थिर व्हावं, त्याने कमीत कमी आपल्या टार्गेट पासून बाजूला व्हावं. आणि यासाठी आपण आपला अ, दैनंदिन सराव ही त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. अ, व्यायामामध्ये होणाऱ्या काही गोष्टी मला स्पेसिफिकली सांगाव्याशा वाटतील, की व्यायाम निवडला जातो आणि पुन्हा एकदा आपण प्रचंड YouTube व्हिडिओज किंवा इतरांचे आजूबाजूचे सल्ले, जवळ कुठला योगा क्लास आहे या किंवा कोण जिमला जातंय, कोणाचं वजन पटकन कमी झालंय, अ, कुठली मैत्रीण, नातेवाईक सल्ले यात आपण खूप अडकून पडतो. तर व्यायाम हा असा निवडायला हवा, जो पहिली गोष्ट आपल्याला इजा करणार नाहीये. आपण कुठल्याही वयोगटात उठून कुठलाही व्यायाम करू शकत नाही. ती निवड चुकली तर आपण इंज्युअर होतो, आपल्याला इजा होते, दुखापत होते आणि पुढचे 3-3 महिने कदाचित आपला व्यायाम मग शून्य होतो. व्यायाम हा असा हवा जो तुम्हाला करताना आनंद वाटतोय. ॲट तुम्ही आनंद वाटून घेताय. जर तुम्ही अगदी व्यायाम हेटर असाल तर तुम्ही आनंद वाटून घेताय. तो तुम्हाला रोज करायला जमतोय. आणि तो तुमच्या गरजा पूर्ण करतोय, की तुम्ही कमीत कमी 200 250 कॅलरीज त्यातनं रोज बर्न करताय. त्यातनं तुम्हाला थोडा तरी दम लागला पाहिजे. जसं की स्लो चालण्यापेक्षा थोडासा फास्ट चालणं. हा दम लागणं हे हार्टचं प्री कंडिशनिंग आहे. म्हणजे हृदयाला आणि फुफ्फुसांना जेव्हा काही युद्धस्थितीमध्ये ते कधी जाऊ शकतात, म्हणजे त्यांच्या कसल्या व्याधी, तर त्यावेळी त्यांचं हे आरोग्य जे आहे, जे रोज आपण त्यांना थोडं दमवलं आणि मग त्यांना शिकवलं, की दमलं की काय करायचं तुला? कसं फिट तू त्या दमलेल्या अवस्थेत कसा मॅनेज करशील? हे जे तुम्ही हार्ट लंगला शिकवणार आहे तुमच्या. तर अशा पद्धतीचा व्यायाम निवडणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि सतत फक्त त्या निवडींमध्ये न राहता, की कोणतं छान, कोणतं बेस्ट असं न करता उठून त्या व्यायामाला लागणे आणि त्याला एक अशी प्रायोरिटी बनवणे, की जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण मी हे करणार. यामध्ये मला एक छोटंसं उदाहरण सांगायचंय, की एका याच पद्धतीचं काम करणारा एक माझा डॉक्टर कलीग आहे. ज्याने अतिशय छान पद्धतीने सांगितलं. त्याचं पूर्ण घर विपश्यनाची प्रॅक्टिस करतं अनेक वर्षांपासून. पॅरेंट्स, तो स्वतः वगैरे सगळेजण, की या माझ्या कलीगला डेंग्यू झाला होता आणि त्याच्या प्लेटलेट्स कमी होत्या. अगदी 5-7 हजारावर आल्या होत्या. तो ॲडमिट होता. पण त्याच्या वडिलांनी, जे डॉक्टर आहेत स्वतः, सकाळी त्याला सांगितलं, की आता मी निघतो. मला विपश्यनाही करायची अर्ध्या तासाची आणि माझं 1 तासाचं ट्रेडमिल पण आहे. यातून ते वाईट वडील आहेत का? तर बिलकुल नाही. त्यांनी त्यांच्या मुलाला एक धडा दिला, की व्हॉटएव्हर इट मे बी, तुम्हाला जे रोज करायचंय, ते तुम्ही कुठलीच कारणं न सांगता रोज करून दाखवलं पाहिजे. मग ती मसल मेमरी बनते, ती ब्रेन मेमरी बनते, की हे मी रोज करते आणि मला करायचंच आहे. आपल्यातले असे आत्ता जॉइन केलेले सुद्धा अनेक जण असतील, जे योगा करत असतील रोज, तर त्यांना करमत नाही जर तो योगा नाही झाला तर, जर ते जिम नाही झालं तर.
ते रुखरुख लागते, तर मुळात करमण्याची वेळच येऊ न देणे आणि असा प्रयत्न करणे की एक दिवसाचा ब्रेक ठेवून मी हे करतेच. तर थोडक्यात स्वतःच्या मनाचं ट्रेनिंग, योग्य व्यायामाची निवड. आता आपण आहाराकडे येतोय. आजच्या घडीला प्रचंड प्रमाणात बाहेर अवेलेबल असलेल्या जंक फूडमुळे आणि काही पद्धतीने लोक आपल्या घरात सुद्धा जंकच फूड बनवायला शिकलेले असल्यामुळे YouTube व्हिडिओज बघून आहार ही एक प्रचंड महत्वाची गोष्ट बनली आहे. कारण सगळ्या शारीरिक व्याधींमध्ये व्यायाम हा तुमच्या फिटनेससाठी, फिट राहण्यासाठी, तुमच्या हार्ट, लंग, ब्रेन हेल्थसाठी, मसल हेल्थसाठी. पण जर तुम्हाला तुमच्या कॅलरीज जर योग्य तेवढ्याच ठेवायच्या शरीराला मिळणाऱ्या, तर तुमचा आहार अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही काय खाता हे अतिशय महत्वाचं आहे. कारण तुमच्या शरीरात जाणारे काही लिपिड्स किंवा काही पद्धतीची तेलं, रंग, मोनोसोडियम ग्लुटामेट सारखे विषारी घातक घटक हे तुमचं आयुर्मान कमी करतायत. ते तुम्हाला आजारी पाडतात, ते तुम्हाला थकवा देत आहेत. यासाठी जे काही एक्सप्लेनेशन्स दिले जातात, की वेळ नव्हता म्हणून मुलाला वडापाव खाऊ दिला शाळेतला किंवा तत्सम. तर मला असं वाटतं, की ही एक दुराग्रही होण्याची गोष्ट असलेली चांगली, की नाही आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात फ्रेश होम कुक्ड फूडच प्रेफर करतो. घरी बनलेलं ताजं अन्नच आम्ही प्रेफर करतो. यासाठी काही जास्त खर्च करावे लागले. उदाहरणार्थ मेड, नियोजन करावं लागलं तुम्हाला जास्त प्रमाणात. त्या मेडने जास्त पगार घेतला तुमच्याकडून, तरीही ती अतिशय प्रमोट करण्याची त्याला कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण तुम्ही हा जर आहार शॉर्टकट मध्ये घेत राहाल आणि त्याच्यासाठी तुम्ही एक्सक्युजेस देत राहाल, की ह्याच्यामुळे झालं, मी लेट येते कामावरनं, मग कसं होणार? मग येता येता पार्सल आणलं, झोमॅटो, स्विगी केलं. तर तुम्हाला त्याचे परिणाम तुमच्या स्वतःच्याच नाही तर तुमच्या पुढच्या पिढीच्या पण शरीरावर दिसायला लागतात. आणि जे आपणच नाही करून दाखवलं ते आपली मुलं करू शकतील असं तर मानणं म्हणजे हा आपला म्हणजे भ्रम असेल. तर आहाराचं नियोजन लिहून ठेवणे की आठवड्याभरात काय काय बनणार आहे. कोणाला हे अतिशयोक्ती वाटेल, वेडसरपणा वाटेल किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह थिंक टाइप वाटू शकतं. पण मी खूप पेशंट्स बघते आणि गेले अनेक वर्ष या क्षेत्रात आहे. की मी ज्या हॉस्पिटलला अॅनेस्थेशियाचं काम करते तिथे जास्त जेरियाट्रिक म्हणजे वृद्ध क्राऊड येतो. वृद्ध लोकांचा जास्त क्राऊड येतो आणि सोबत त्यांची मुलं, नातवंड येतात. तेव्हा ते वृद्ध लोकांची हिस्ट्री घेताना मी हे नोट डाउन केलेले पॉइंट्स आहेत, की ही वृद्ध व्यक्ती 90च्या घरात पोहोचलीये, पण तिला हार्डली एखादा आत्ता फ्रॅक्चर झालाय पडल्या-बिडल्यामुळे. मात्र त्यांच्या मुलांना कोणाला कॅन्सर आहे, तर कोणाला बीपी आहे, तर त्यांचा अगदी यंग मुलगा मॉर्बिडली ओबीज आहे, म्हणजे प्रचंड जाड आहे, जो त्याच्या वजनाने त्रस्त आहे. आणि याची सरळ-सरळ कारणं ही आहेत, की आपण जीवनशैलीत वेगाने करत असलेले बदल, आपला चुकीचा आहार आणि आपला व्यायामाचा अभाव ही त्याची कारणं आहेत. एके जागी कमीत कमी बसणे, सिडेंटरी लाईफस्टाईलला नाकारणे, की मी बसून राहणार नाही. मी बसल्या जागी चहा, पाणी तिथेच ते सगळं ठेवून दिलं, खाल्लं-पिलेलं. सेवा करून घेणे म्हणा, रिमोटनी फॅन्स वगैरे ऑपरेट करणे, हे जे लोक टाळतील, त्यांना आरोग्याचा लाभ मिळणार आहे. हे 100% आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झोप. तर झोपेला प्राधान्य देणं, जर का आपल्याला निद्राविषयक त्रास असतील तर गरज असेल तर त्यासाठी गोळ्या सुद्धा घेणं आणि मग गोळ्या चालू असताना इतर स्नायू शिथिलीकरणाचे प्रयत्न किंवा आपल्या मेडिटेशन्समध्ये पण यशवंत सरांनी चांगल्या झोपेसाठी पण अनेक चांगले व्हिडिओज बनवलेत आणि त्यामध्ये मेडिटेशन सांगितलेले आहेत. तर त्यांचा वापर करणं या गोष्टी झोपेसाठी महत्वाच्या आहेत. व्याधीविषयक योग्य ते ज्ञान घेणं, स्वतः आपण नॉलेजेड असणं पण महत्वाचं आहे. ती कोणतीही व्याधी असो आपल्याला झालेली. प्रत्येक वेळी आपण डॉक्टरांना फोन करू शकत नाही. पण जेव्हा डॉक्टरांना भेटायचं तेव्हा ती ऑनलाईन असण्यापेक्षा ती प्रत्यक्ष भेट असणं जास्त महत्वाचं आहे. डॉक्टर तुम्हाला बघू शकतात. फिजिशियन्स, क्लिनिशियन्स हे पेशंटला बघूनच अनेक गोष्टींचं निदान पटकन करत असतात. त्याचबरोबर जे ज्ञान आपल्याला असे लोक देतायत, ज्यांना त्यातला कसलाही अनुभव नाहीये, त्यांना त्यातलं संशोधन माहिती नाहीये. तर अशा ज्ञानाला न स्वीकारणं, त्याच्याने आपल्याला कन्फ्युजन्स न वाढवणं
आपलं कॉन्सन्ट्रेशन, फोकस हा जे आपल्याला मेनली आपल्या डॉक्टरांनी सांगितलंय आणि त्याचबरोबर काही प्रमाणात आपण जे वाचन करतोय ते पूर्ण रिसर्च बेस्ड आहे. त्याला चांगला संशोधनाचा पाया आहे. एवढ्याच ज्ञानाचा वापर करणं आणि जी वेलनेस इंडस्ट्री फोफावली की तुम्ही झोपेतून असे उठता का, तुम्ही तसे झोपता का, तुम्ही हे खाता का, तुम्ही तशा उड्या मारता का, किंवा तत्सम सगळं काही की कारलं खाऊन डायबिटीस बरा होतो, डायबिटीसला गुळ चालतो, अशा अत्यंत धोकादायक माहित्या ज्या तुम्हाला सोयीच्या वाटतात की चला माझी सोय झाली. हे म्हणतात ना की चालतं कसं खाल्लेलं, 8 वेळेस खाल्लेलं चालतं म्हणतात हे चालतं, 2 वेळेस खाल्ल्यानंतर त्यात काही खाल्लेलं चालतं म्हणतात हे माझ्या सोयीचं. असे चुकीचे भ्रम स्वतःचे करून देणं आणि त्याच्याबरोबर वाहवत जाणं, या अनेक पद्धतीच्या चुका शारीरिक व्याधींना बळावण्यामध्ये कारणीभूत ठरतात. तर फोकस अँड बी माइंडफुल इज माय मेसेज. लास्ट बट नॉट द लीस्ट की माइंड कंट्रोल्स एव्हरीथिंग. या व्याधी यांची सगळी रेंज ही बऱ्याच प्रमाणात अत्यंत अस्वस्थ राहणाऱ्या मनामुळे सुरू होते. जे मन कधीच शरीरासोबत नसतं. द माइंड इज नॉट वेअर युअर बॉडी इज. तर आपले फादर ऑफ मॉडर्न माइंडफुलनेस म्हणजे थिच नॅट हॅन, जे व्हिएतनामीज मॉन्क होऊन गेले, अत्यंत महत्वपूर्ण सुंदर कार्य त्यांनी या क्षेत्रात केलं. त्यांचं एक वाक्य आहे की ज्या ज्या क्षणामध्ये तुमचं मन आणि शरीर एकत्र नव्हतं, तो प्रत्येक क्षण आयुष्याचा वाया गेला. तर हे वाक्य मला खूप प्रेरणादायक वाटतं आणि हे वाक्य पुरेसं आहे स्वतःला ही आठवण करून द्यायला की मला भरकटायचं नाहीये सतत. सतत मला पुढचा नाहीतर मागचा विचार नाही करायचा. मला अँक्शियस नाहीतर रिग्रेट्समध्ये, अँक्झायटी किंवा रिग्रेट्समध्ये मला नाही जगायचं. मला आहे त्या क्षणात जगायचंय. मला विश्वास ठेवायचा आहे की मी या क्षणात जे काही योजना पुढचा विचार करेन तो पुरेसा असेल. भूतकाळ तर मी बदलूच शकणार नाही. मला फक्त त्यातले धडे लक्षात ठेवायचे आणि मला वर्तमानात राहून जो खरा क्षण आहे, प्रेझेंट मोमेंट, द ट्रू मोमेंट, द कम्प्लीट मोमेंट, एवढाच विचार करून मला राहायचंय. तर असं हे जे कंट्रोल केलेलं माइंड आहे, तर ते प्रचंड मदत करणार आहे तुम्हाला प्रोक्रॅस्टिनेशन घालवण्यामध्ये, आळस घालवण्यामध्ये, योग्य जीवनशैली चालू ठेवण्यामध्ये, न भरकटण्यामध्ये की सणवार होते, मी 10-12 दिवस माझा व्यायाम सोडून दिला. सणवार थांबू शकतात. लक्ष्मी, गणपती सगळे थांबतात. ते नाही म्हणत की जीवाचे हाल करा, पण मूर्त्यांवर तुम्ही अक्षता टाकाच त्याच वेळेला. त्यांचं पण करा. त्या स्पिरिच्युअलिटीतून पण समाधान मिळतं, शांती मिळते. पण अ, तुम्ही विज्ञानाला नाकारून यातून काही नाही मिळवू शकणार. विज्ञान तुम्हाला सांगतंय की टेक केअर ऑफ युअर बॉडी थ्रू राइट हॅबिट्स, राइट माइंडफुलनेस, राइट ईटिंग, राइट एक्सरसाइज, राइट ॲक्शन्स, राइट स्लीप. मला असं वाटतं की सगळ्यात मोठा कॉम्पोनंट मनाला आवरणे हाच आहे. कारण बहिणाबाईंनी सांगितलं त्याप्रमाणे मन उभ्या पिकातलं ढोर आहे, ते पाखरू आहे. ते बहिणाबाई म्हणतात की विंचू सापापेक्षा विषारी आहे, जहरी येते. कारण ते आपलाच छळ करतं. आपलंच मन आपल्यालाच त्रास देतं, आपलं ऐकत नाही, नको तिकडे नेतं आपल्याला. तर मनावर ताबा जो आपल्या शरीरात उतरणारा कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनालिन ज्यांचे सर्जेस येत राहतात, डोपामिन, नॉरॲड्रिनालिन यांचा बॅलन्स बिघडवत राहतं. सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन या हॉर्मोन्समध्ये गडबड करत राहतं. आत्ता मूड असा होता तर आत्ता वेगळा. तर मेनोपॉजल स्टेज आली, मग अजून हार्मोनल चेंजेस, काहीतरी नवऱ्याशी बिनसलं, संशय झालेला आहे, आता त्याच्याशी क्लिअरच करायचंय. मुलगा माझा ऐकत कसं नाही, मला इतकं कळतं तर त्याला ते समजत कसं नाही की आईला सगळं कळतं, इत्यादी. सगळीकडे भरकटणारं मन पुन्हा पुन्हा लेट गो, सगळं मला कंट्रोल नाही करता येणार आहे आणि मला करायचं सुद्धा नाहीये, इथे आणणं खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी वन्स अगेन द सेम थिंग की तुम्ही बॉडी स्कॅन करा. विचार आणि कृतीमध्ये अंतर याचा सतत प्रयत्न करा. आलेल्या प्रत्येक विचारावर कृती करायची नाहीये.
विचार फक्त न्यूरो इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स आहेत, प्रत्येक विचाराला महत्त्व द्यायचं नाहीये. त्रासदायक विचारांवर पुन्हा डेलिबरेट थिंकिंग करायचं नाहीये. भावनांविषयी सजग राहायचंय. व्याधीविषयक दृष्टिकोन सकारात्मक ठेवायचा आहे. जाग आल्या क्षणी स्वतःला सांगायचंय की शरीरात झालेला कोणता तरी बदल किंवा लाईफस्टाईल डिसीजेस किंवा हेल्थ कंडिशन्स या मॅनेजेबल असतात. त्या कुठल्या तरी स्टेजला मॅनेजेबल जरी झाल्या तरी शेवटी तोही एक स्वीकारच असणार आहे, कारण शरीर नश्वर आहे. ते नष्ट होणार आहे, ते पेरिशेबल आहे. मला शेवटचं सांगायचं आहे की एका जर्मन पण जो आता अमेरिकेत राहतो, अशा एका डॉक्युमेंटरी मेकर आणि सायंटिस्ट डॅन ब्युटनर याने एक संशोधन केलं होतं. त्याने जगातले ब्लू झोन 100 अशा नावाने त्याने ती डॉक्युमेंटरी रिलीज केली. त्यांनी ब्लू झोन 100 म्हणजे ज्या जगातल्या एरियाज मधले लोक 100 वर्ष सुद्धा क्रॉस करतात, जास्तीत जास्त लोक, त्यांच्यावर त्याने एक संशोधन केलं होतं. तो अशा 7 भागांमध्ये एक पूर्ण वर्षभर राहिला होता आणि त्याला तिथे हे 7 भाग म्हणजे जपान मधलं ओकिनावा, जिथे प्रचंड नरसंहार झाला होता वर्ल्ड वॉर 2 मध्ये प्रचंड प्रमाणात, पण त्यातून त्या लोकांनी अनेक धडे घेतले आणि ते सुंदर आयुष्य जगतात. त्यांनी जगाला इकिगाई नावाची भेट दिलेली आहे, इकिगाई जीवनशैली. त्याचबरोबर ग्रीस मधलं इकारिया, कोस्टारिका मधलं निकोरिल, कॅलिफोर्नियातलं लोमा लिंडा, अशा या 7 जागा आहेत. तर या लोकांच्या 7-8 सवयी आहेत की ज्यांनी त्यांना इतकं प्रदीर्घ निरोगी